Good evening, dear parents and my children. Peace be with you. पुन्हा एकदा आपल्या संडे स्कूल म्हणजे कॅटेकिझम क्लासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण क्लास सुरू करण्याअगोदर देवाचं नाव घेऊया. लेट इस इन्वोक द नेम ऑफ द लॉर्ड. कारण परमेश्वर आपला मेंढपाळ आहे, तो आपला आसरा आहे आणि तो सदैव आपल्याला ज्ञानामध्ये भरवतो. अज्ञानामध्ये अंधारात चालण्यासाठी नाही, तर त्याच्या ज्ञानामध्ये आणि प्रकाशामध्ये राहण्यासाठी तो आपल्याला बोलवत आहे. सो आय रिक्वेस्ट वन अँड ऑल, लेट अस जॉइन आवर हँड्स, क्लोज आवर आईज अँड जस्ट सरेंडर दिस टाईम टू द लॉर्ड. ही वेळ आपण प्रभूला समर्पित करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. हे सर्व समर्थ परमेश्वरा, ज्याप्रमाणे तू मरियम मातेची निवड केलीस, त्याप्रमाणे माझीही देखील तू निवड करत आहेस. ज्याप्रमाणे मरियम मातेने आदर्श ठेवला, त्याचप्रमाणे मी देखील या देऊळ मातेसाठी आदर्श बनावे म्हणून तू मला बोलवतो. मरियम मातेने तुझ्या पुत्राचं अनुकरण केलं आणि ती यशस्वी राहिली, कारण ती विश्वासू होती. लॉर्ड, help us so we also follow the path of your Son Jesus Christ and we became the true witness to the world. Help us so we may grow in love, in sacrifice and service. हे प्रभू, तू आमच्या जोडीला राहा, आम्हाला मार्गदर्शन कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव आमच्या कुटुंबावर सदैव असू दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. सो माय डियर पेरेंट्स अँड माय चिल्ड्रन, हाऊ आर यू ऑल? वन्स अगेन आय वेलकम यू फॉर दिस कॅटेकिझम क्लास. आपण पुन्हा एकदा हा धर्म शिक्षणाच्या नाण्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्या अगोदर आपण थोडंसं रिकॅप करूया. एखादा टी व्हीवरचा एपिसोड चालू असेल, तो संपल्यानंतर पुढचा जेव्हा एपिसोड येतो तेव्हा रिकॅप होते, म्हणजे आपल्याला आठवते की आपण काय बघितलेलं आहे किंवा काय अभ्यास केलेला आहे. तर आतापर्यंत आपले 5 क्लासेस झालेले आहेत. आजचा हा 6वा क्लास. तर पहिल्या क्लासमध्ये आपण काय शिकलेलो होतो? आपले फादर थॉमस यांनी आपल्याला फेथ फॉर्मेशन म्हणजे श्रद्धा बांधणी काय याच्याविषयी जे काय प्रमुख घटक आहेत ते आपल्याला शिकवले होते. त्याच्यानंतर जो दुसरा क्लास होता त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन टू बायबल म्हणजेच बायबलची तोंड ओळख याच्यावर मार्गदर्शन मिळवलेलं होतं. तिसरा जो क्लास होता त्यामध्ये आपण लिटर्जिकल कॅलेंडर म्हणजे उपासना वर्ष कसं साजरं केलं जातं, पण त्याच अगोदर त्याची पार्श्वभूमी काय, व्हॉट इज द बॅकग्राऊंड, व्हॉट वी सेलिब्रेट इन द लिटर्जी, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा जो क्लास होता तो आपल्याला द लॉर्ड्स डे म्हणजे रेझरेक्शन, द संडे आपण कशासाठी सेलिब्रेट करतो, कसा सेलिब्रेट करतो याबद्दल देखील आपण मार्गदर्शन मिळवलं. आणि त्याच्यानंतरचा जो क्लास होता त्याच्यामध्ये आपण द जनरल सॅक्रामेंट्स म्हणजे जे साक्रामेंट आहेत त्याच्याविषयी आपण माहिती मिळवली. मग त्यावेळी फादरने आपल्याला काय सांगितलं? त्याला संस्कार हा शब्द नाही, तर साक्रामेंत हा शब्द आहे. तो साक्रामेंतो म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्याला लाभला आणि त्याद्वारे अशा अनेक साक्रामेंट आपल्याला फ्रॉम वूम टू टूम, जन्मापासून तर मरेपर्यंत आपण हे संस्कार घेत असतो, हे साक्रामेंत घेत असतो आणि त्याच्यामध्ये आपण वाढत असतो. आज जो विषय आहे तो म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती आई म्हणजे मरियम माता. की मरियम मातेने प्रभू येशूचा आदर्श आपल्या जीवनामध्ये ठेवला, त्याचं अनुकरण केलं, देवाचा शब्द वाढवला, त्याचे लाड केले आणि त्याचप्रमाणे त्याच्या मिशन कार्यामध्ये सहभागी झाली. मग ही मरियम माता आपल्यासाठी कशी आदर्श आहे, तिची भूमिका काय, आपण तिच्याकडे प्रार्थना करतो की तिची आराधना करतो, ती आपल्यासाठी मध्यस्थी करते का, या सगळ्या गोष्टीवर आपण मननचिंतन करणार आहोत. पण त्या अगोदर आर यू रेडी फॉर द ॲक्शन सॉन्ग? कारण प्रभूने आपल्याला दुःखातून सुखाकडे नेलेलं आहे,
प्रभूने आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेलेलं आहे आणि प्रभूने आपल्याला गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे नेलेलं आहे. हे मरियेचं स्तोत्र आपल्याला सांगते की माझा आत्मा उल्हासलेला आहे, माझं मन हे प्रसन्न झालेलं आहे, मी परमेश्वराला धन्यवाद देते. त्याचप्रमाणे लेट अस गिव्ह प्रेज अँड थँक्स टू द लॉर्ड by singing and participating in this action song. So are you ready? Let's start now. Your light broke through my night, restored exceeding joy. Your grace fell like the rain and made this desert clean. You have turned my morning into dancing. You have turned my sorrows into joy. You have turned my morning into dancing. You have turned my sorrows into joy. Your hand lifted me up, I stand on higher ground. Your praise rose in my heart and made this valley sing. You have turned my morning into dancing. You have turned my sorrows into joy. You have turned my morning into dancing. You have turned my sorrows into joy. This is how we overcome. Ooh, 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 ooh. This is how we overcome. Ooh, 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 ooh. This is how we overcome. Ooh, 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 ooh. This is how we overcome. Ooh, 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 ooh. This is how we overcome. 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 You have turned my morning into dancing. You have turned my sorrows into joy. You have turned my morning into dancing. You have turned my sorrows into joy. Okay, come back. Did you enjoy this song? Yes, He is the source of our happiness. He is the true joy giver. आणि म्हणून परमेश्वरामध्ये आपण सदा सर्वदा आनंद केला पाहिजे. संत पॉल सांगतात ना, आपण सदा सर्वदा प्रभूमध्ये आनंद करूया. परंतु आनंद कसा करायचा हे मरिये मातेकडून आपण शिकलेले पाहिजे. म्हणून आता तुमच्यासमोर मी काही प्रश्न ठेवत आहे. हे प्रश्न इन द कोर्स ऑफ दिस क्लास विल कम टू नो. काही गोष्टी आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये या क्लासद्वारे तुम्हाला थोडीफार मदत होईल, परंतु याचा थोडासा अभ्यास देखील आपण इंडिव्हिज्युअली केला पाहिजे. नाहीतर कोणतरी काहीतरी सांगतं, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला बळी पडतो. दिस शुड नॉट हॅपन टू अस. कारण परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, देवाने आपल्याला हे हृदय दिलेलं आहे. मरिये मातेचं स्थान तारण इतिहासामध्ये काय हे देखील आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. मग आपण अशा गोष्टीला कशाला बळी पडायचं की देऊळ माता आता सगळ्या ठिकाणी पसरलेली आहे आणि चांगल्या प्रकारे सेवा करत आहे, देवाचा शब्द लोकांपर्यंत पोचवत आहे. आपण सुद्धा एज्युकेटेड झालेलो आहोत, म्हणून थोडा वेळ आपण
ह्याच्यावर मननचिंतन करूया आणि हे प्रश्न आपण आपल्या समोर मी आता ठेवत आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हाऊ डू वी अंडरस्टँड द रोल ऑफ मदर मेरी इन द साल्वेशन हिस्ट्री. म्हणजेच तारणाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये मरियम मातेची भूमिका काय होती. व्हॉट इज द प्लेस ऑफ मदर मेरी इन द चर्च. ख्रिस्त सभेमध्ये देऊळ मातेचं नक्की काय स्थान आहे. हाऊ डू वी ॲक्सेप्ट हर इन आर डे टू डे लाईफ. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मरियम मातेचा कसा स्वीकार करतो. व्हॉट इज द यूज अँड थ्रो पॉलिसी. आता याचा अर्थ काय झाला. एखाद्या गोष्टी आपण वापरतो आणि वापरल्यानंतर आपण कचऱ्याच्या पेटीत टाकतो. हे वस्तूच्या बाबतीत आहे. मग हे व्यक्तीच्या बाबतीत पण आहे का. या जगाच्या दृष्टिकोनातून आहे पण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून नाही. की परमेश्वराने असं नाही की त्याचा वापर केला आणि त्याला फेकून दिलं. म्हणजे मरियम मातेचा परमेश्वराने वापर केला आणि त्याला तिला फेकून दिलं का. नाही, तिलासुद्धा उच्च पदावर बसवलेलं आहे. हे माणसाचं जे धोरण आहे ते आपणच त्याच्यामध्ये एखादा अडथळा निर्माण करतो. परंतु जे परमेश्वराचं धोरण आहे ते स्वीकारण्यासाठी आणि ते यशस्वी करण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलवत असतो. देन आर वी ग्रेटफुल टू गॉड फॉर द ब्युटिफुल गिफ्ट ऑफ मदर मेरी or do we regret for her presence in the church. आपण परमेश्वराला धन्यवाद देतो की आपण खेद व्यक्त करतो की मरियम मातेची देणगी आपल्याला लाभली आहे म्हणून. आणि पुढचा प्रश्न, डू यू थिंक शी शुड बी ऑनर, रिस्पेक्टेड अँड ॲक्सेप्टेड ॲज अन आयकॉन ऑफ लव्ह, ह्युमिलिटी अँड फिडेलिटी. याचा अर्थ असा की आपण मरियम मातेला एक प्रेमाची प्रतिमा, विश्वासाची प्रतिमा, एक नम्रतेची प्रतिमा म्हणून तिचा स्वीकार करतो का. तिचा मान सन्मान करतो का. हे आपल्यासाठी मननचिंतनासाठी प्रश्न आहे. पण शेवटचा तुम्ही प्रश्न बघाल, व्हॉट आय हॅव रिटन दॅट. सी इफ यू वॉन्ट टू एक्सप्रेस युअर व्ह्यू यू कॅन पुट इट इन द कमेंट. म्हणजे आपल्या या चॅनलवरून आता आपल्याला ही माहिती दिली जात आहे. मग याच्याबद्दल मरियम मातेबद्दल तुमचा व्ह्यू काय आहे, तुमचं मत काय आहे आणि त्याबद्दल तुमचं जे कमेंट आहे तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आता मरियम मातेबद्दल आपण विनंतीमाला वाचतो. म्हणजे वेगवेगळे शीर्षक तिला दिलेले आहेत. वेगवेगळे इन्व्होकेशन्स तिच्या नावाने आपण निर्माण केलेले आहेत. कशासाठी. असंच की त्याला काहीतरी अर्थ आहे. देऊळ मातेने हे सगळा अभ्यास केलेला आहे आणि मरियम मातेला जो विशेष असं स्थान दिलेलं आहे ते असंच केलेलं आहे की त्याच्या मागे सुद्धा फार मोठी भूमिका आहे. इन जून 2020 म्हणजेच यावर्षी जून महिन्यामध्ये पोप फ्रान्सिस यांनी 3 नवीन इन्व्होकेशन्स, नवीन शीर्षक हे ॲड केले. ते कुठले होते तर मदर ऑफ मर्सी म्हणजेच मदर ऑफ द चर्च, देऊळ मातेची माता. त्याच्यानंतर जे येते ते म्हणजेच दयेची माता. हे एक नवीन शीर्षक ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर मदर ऑफ डिवाइन ग्रेस, ईश्वरी दयेची माता. त्याच्या पुढे मदर ऑफ होप म्हणजेच आशेची माता. हे एक नवीन शीर्षक ॲड केलेलं आहे. आणि पुढे द रेफ्युज ऑफ सिनर, पाप्यांची आश्रयदाती. याच्यानंतर सॉलेस ऑफ मायग्रंट्स म्हणजे विस्थापित झालेल्यांची सांत्वना. हे नवीन 3 इन्व्होकेशन्स ॲड केलेले आहेत. म्हणजेच दयेची माता, आशेची माता आणि विस्थापित झालेल्यांची सांत्वना. हे नवीन शीर्षक दिलेलं आहे. तर जेव्हा आपण रोजरीनंतर विनंतीमाला बोलतो तेव्हा आपल्याला अनेक अशी शीर्षक दिसतात. बरोबर. सचिन तेंडुलकरला कुठलं शीर्षक दिलेलं आहे, मास्टर ब्लास्टर. अमिताभ बच्चनला कुठलं शीर्षक दिलं आहे, बिग बी ना. सलमान खान त्याच्यासाठी काय दिलेलं आहे, बिंग ह्युमन और वॉट एव्हर ना. असे नवीन नवीन शीर्षक कशासाठी दिलेले आहेत. एक ओळख आहे. याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो आणि आपल्याला आवडते ती व्यक्ती, त्याच्याबद्दल आपण चांगले असे शीर्षक देत असतो. तुम्हालासुद्धा शीर्षक मिळालेले असतील की नाही, टायटल मिळाले असते की नाही, ऑड अ चॅम्पियन, ऑड अ टॅलेंटेड पर्सन, असे वेगवेगळे शीर्षक तुम्हाला देखील मिळत असतात. म्हणजेच याला शाबासकी म्हटली जाते. आता समजा की क्रिकेटरमध्ये जर कोहली हा क्रिकेटर आता कॅप्टन आहे पण त्याच्या अगोदर धोनी वगैरे हे होऊन गेले, हा जर चांगला खेळला आणि त्याला भरपूर असे यश मिळालं तर नाव कोणाचं होते. फक्त कोहलीचं होते का की कॅप्टनचं सुद्धा होते आणि टीमचं सुद्धा होते. बरोबर, कॅप्टन्स आणि टीमचं सुद्धा होते ना. समजा की तुमचा बड्डे आहे
आणि तो बड्डे साजरा करायचा आहे, तो कोण साजरा करतो? तुमचे आईवडील साजरा करतात. तुम्ही जर पहिल्या नंबरमध्ये आले तर तुमचा यश कोण साजरा करतो? तुमचे आईवडील साजरा करतात. त्याचप्रमाणे मरिये मातेला जेव्हा आपण उंचावतो किंवा परमेश्वर स्वतः उंचावतो, तेव्हा त्याचा गौरव हा परमेश्वराचाच असतो, हे कदापि विसरता कामा नाही. म्हणजेच जरी मला परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळाला तरीसुद्धा ते यश कोणाला मिळते? माझ्या आईवडिलांना. इज इट राईट ऑर इज इट रॉंग? तुमच्यामुळे तुमचे आईवडील आनंदी होणार की नाही? म्हणजे मरिये मातेला जे यश आपण देत आहोत की शिक्षक देत आहेत, त्याचा आनंद कोणाला मिळणार आहे? परमेश्वराला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या या लिटर्जीमध्ये, या उपासनेमध्ये वेगवेगळे सण आपण साजरा करत आहोत ना. मी पहिल्या क्लासमध्ये लिटर्जिकल कॅलेंडरमध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्यामध्ये सोलेमनिटीज आहेत, फीस्ट आहे, मेमोरियल आहे, ऑप्शनल मेमोरियल आहे आणि डेज ऑफ द मास आहेत. म्हणजे काय? महासोहळे, सण, त्याच्यानंतर स्मृतिदिन, त्याच्यानंतर जे स्मृतिदिन आपण साजरे करू शकतो आणि त्याचबरोबर जी दिवसाची मिसा, असे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण ही लिटर्जी साजरी करत आहोत. मग मरिये माऊलीच्या बाबतीमध्ये हे सोलेमनिटीज आहेत का? आहेत. आपण संपूर्ण वर्षामध्ये मरिये मातेला विशेष असा सन्मान देतो कारण ती आपली मध्यस्थिनी आहे. शी इज द इंटरसीसर फॉर अस अँड शी ऑलवेज प्रे फॉर अस. नाव सोलेमनिटी म्हणजेच महासोळा किंवा सण. त्याच्यामध्ये कुठला? 1 जानेवारी कुठला सण साजरा करतो? देवमातेचा सण, द मदर ऑफ गॉड. त्याच्यानंतर 25 मार्च कुठला सण साजरा करतो? द अनन्सिएशन ऑफ द लॉर्ड, देवदूताचा मरियेला संदेश. म्हणून 25 मार्च ते 25 डिसेंबर हा कालावधी किती महिन्याचा आहे? 9 महिन्याचा आहे. पुढे मे 31 तेव्हा आपण द व्हिजिटेशन ऑफ ब्लेसेड मेरी टू एलिझाबेथ, अलिशिबेला मरियम माता भेटली. म्हणजेच त्या 6 महिन्यानंतर मरियम माता ही बाळाला जन्म देते. त्याच्यानंतर ऑगस्ट 15, आता 15 ऑगस्टला आपण मरियेचं स्वर्गनयनाचा महासोळा साजरा केला की ती सदेह स्वर्गात घेतली गेली. त्याच्यानंतर 8 सप्टेंबर कुठला सण साजरा करतो? डू यू सेलिब्रेट युअर बर्थडे? येस. हां, मग आपण आपला बर्थडे साजरा करतो. त्याचप्रमाणे ख्रिस्त सभा ही देऊळ माता ही मरियेचा वाढदिवस साजरा करते. आणि त्याच्यानंतर डिसेंबर 8 कुठला आहे सण? सो दॅट इज इमॅक्युलेट कन्सेप्शन ऑफ मदर मेरी, मरियेचा निष्कलंक गर्भसंभव. हे मरियेच्या बाबतीत, प्रभू येशूचं नाही तर मरियेच्या बाबतीत, की तिचा जन्म कसा झाला? निष्कलंक झाला. तिला कुठल्याही प्रकारचं कलंक नव्हतं. सो देर वॉज नॉट अ स्टेन इन हर लाईफ, बट शी वॉज अ फ्री फ्रॉम द ओरिजिनल sin and free from all kinds of sin. So she lived very holy life and that was the plan of God. त्याचप्रमाणे आपल्या देऊळ माता मेमोरियल. मेमोरियल म्हणजे काय? स्मृतिदिन, जो काल आपण साजरा केला. कुठला सण होता? काल दिवस काय होता? 22 ऑगस्ट. म्हणजेच त्या दिवशी आपण काय साजरा केला? मरियेचं राणीपद साजरं केलं. म्हणजे कालचा दिवस हा मरियेचा क्वीनशिप म्हणून आपण साजरा केला. त्याच्यानंतर 15 सप्टेंबरला आपण आ लेडी ऑफ रोझरी, दुःखी मातेचा सण साजरा करतो. 7 ऑक्टोबरला आपण रोझरी मातेचा सण साजरा करतो. आणि नोव्हेंबर 21ला आपण प्रेझेंटेशन ऑफ ब्लेसेड व्हर्जन मेरी, हे समर्पणाचा दिवस आहे. म्हणजे सोलेमनिटी साजरे करतो, मेमोरियल साजरे करतो. त्याचप्रमाणे ऑप्शनल मेमोरियल म्हणजे ते आपण करू शकतो, साजरी करू शकतो, पण ते ऑप्शन्स आपल्याला ठेवलेले आहे. म्हणजे आ लेडी ऑफ लूड्स, आ लेडी ऑफ फातिमा. जस्ट इमॅजिन करा की आपल्या या वसई धर्मप्रांतामध्ये मरियेला डेडिकेटेड केलेले किती चर्चेस आहेत? लेट्स काउंट. थोडेफार तरी आपल्याला माहीत पाहिजेत ना. आपलं जवळचं चर्च शिर्लेवाडी लुट्स माता. त्याच्यानंतर आपल्याकडे राजुडी आहे, इथे चर्च कुठला आहे तिकडचं? वेलंकनी माता. मर्देज चर्च वेलंकनी माता. मर्सेज चर्च आ लेडी ऑफ मर्सी. पापडी चर्च आ लेडी ऑफ ग्रेस. म्हणजे वेगवेगळ्या आपल्या धर्म प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मरिये मातेचा आपण आश्रय घेतलेला आहे आणि म्हणूनच आपण तिच्याकडे ही नोवेनाची मिसा किंवा नोवेना करत असतो. म्हणजे परमेश्वराने ही आपल्याला दिलेली आहे. आता आपण स्क्रीनवर पाहूया. या स्क्रीनवर तुम्हाला इमेजेस दिसतात का? बघा,
Let's see the various images. Now you have to relate these images with the feast of the solemnity of Mother Mary. Find out करा ही इमेज कुठल्या सणाबद्दल आहे किंवा महासोहळ्याबद्दल आहे ते आपल्याला समजेल. Let's begin. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So see how many images are there, and that you can relate. So these are the images to the particular feast or the solemnity that we celebrate for the Mother Mary. Now, आता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की एवढ्या मूर्त्या कशाला, काय गरज आहे का, सो मेनी इमेजेस. जर आपण त्याचा खरंच विचार केला तर गरज नाही. आपल्या जीवनामध्ये नियमाची गरज आहे का, जर खरा विचार केला नाही. कायद्याची गरज आहे का, खरंच विचार केला तर नाही. पण काय लागतो, कारण आपल्याला सातत्याने आठवण करून द्यावी लागते, बाबा रे असं वागलं पाहिजे, बाबा रे ही व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. सो दिस पर्सन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस अँड देअरफॉर वी वेनरेट or we glorify to the Lord for the precious gift of Mother Mary. Now, आता मूर्तीपूजा, याच्याने मूर्तीपूजा होते का, एखादी मूर्ती समोर ठेवली त्याच्यामुळे मूर्तीपूजा होते का. Why these are the images are given? These images are given not to worship or not to venerate this, पण त्याच्या थ्रू आपल्याला जो पर्सन आहे तो आठवला पाहिजे. आपल्याजवळ आईवडिलांचे फोटो असतात, मग ते फोटोतले आपले आईवडील खरे आहेत का, ते स्मरणात आहेत ते खरे आहेत. तो जरी फोटो मी फाडून टाकला तरीसुद्धा काय होईल, आपल्याला दुःख वाटेल ना, कशाला मी फाडून, माझे आई वडील आहेत ते कसं काय मी करू शकतो. हां, म्हणजे दे आर प्रेशियस टू अस अँड दॅट्स वाय वी ट्राय टू कीप द फोटोज, ॲटलीस्ट फोटोज इन आर पॉकेट, सो वी रिमेंबर. सर, जेव्हा आपण ही प्रतिमा किंवा फोटोज किंवा इमेजेस बघतो तेव्हा आपल्याला त्यांची आठवण होते आणि ते पुन्हा आपल्या स्मरणात येतात, आपल्या हृदयात उतरतात आणि आपल्याला आनंद होतो. सो दिस इज अ कॉज और दिस इज अ रिझन दॅट वी सेलिब्रेट द हॅपीनेस इन आवर डे टू डे लाईफ. सो इट इज नॉट अ आयडल वर्शिप. आयडल वर्शिप म्हणजे काय, ज्या ज्या गोष्टी आपल्याला खऱ्या देवापासून दूर करतात. मरिया माता आपल्याला देवापासून दूर करत नाही, ती आपल्याला सांगते, तो काय सांगतो ते ऐका. शी ऑलवेज टेल्स अस दॅट यू शुड फॉलो व्हॉट ही टेल्स यू. म्हणजेच आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकायचं आहे, परंतु माध्यम काय आहे आणि मध्यस्थी कोण करणारी आहे, तर मरिया माता. म्हणून तिच्याजवळ आपण आले पाहिजे. नाव आपण या मरिया मातेला आपल्या जीवनामध्ये का स्थान दिलं पाहिजे. सो लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. डू यू गेट एनी काइंड ऑफ रिवॉर्ड or recognition or best prize in your school, in your company, in your family? म्हणजेच आपल्या सगळ्यांना एक प्रकारचं बक्षीस किंवा आपण सुद्धा एखाद्या प्रसिद्धीच्या झोतात येतो की नाही. ना लेट्स टॉक अबाउट दिस यूट्यूब. यूट्यूबवरती आपण व्हिडिओ पाहतो आणि त्याच्या खाली काही बटणं असतात, बघितलं आहे, लाईक, डिसलाईक, कमेंट्स, शेअर, सबस्क्राईब. आपल्याला व्हिडिओ आवडला आपण सबस्क्राईब करतो, आपण कमेंट करतो, म्हणजे तो समोरची व्यक्ती आहे, व्हिडिओ आहे, त्याला बूस्ट मिळते ना एक प्रकारचं, आणि तो आणखीन चांगलं काम करतो. त्याचप्रमाणे आपण मरिया मातेला लाईक करतो, तिला सबस्क्राईब करतो आपल्या जीवनामध्ये, तिला शेअर करतो आणि त्याच्यानंतर आपण कमेंट करतो की हाऊ शी इज ब्युटिफुल, हाऊ शी इज वंडरफुल, हाऊ शी इज प्रेशियस. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण अनेक ठिकाणी बघतो की आपल्याकडे ट्रस्टी असतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी असतात, अनेक प्रकारच्या असोसिएशन्स खोललेल्या जातात. तर अनेक लोक आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने हे करत असतात. समजा की कोणाचा मुलगा मरण पावला असेल, आई मरण पावले असेल, वडील मरण पावले असेल, त्यांच्या स्मरणार्थ हे करतात, बरोबर की नाही. जर आपण एवढं करतो मग परमेश्वराने केवढं केलं पाहिजे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी एवढं करतो, त्या व्यक्तीच्या नावाने दानधर्म करतो, त्या व्यक्तीच्या नावाने एखादी संस्था स्थापन करतो, त्या व्यक्तीच्या नावाने कंपनी स्थापन करतो, त्या व्यक्तीच्या नावाने जागा तयार करतो किंवा डोनेट करतो. म्हणजेच आपण एवढं करतो तर परमेश्वर आपल्या प्रिय व्यक्तींसाठी किती करू शकतो हे आपण लक्षात आणलं पाहिजे. नाव जे आपल्याकडे डिलिव्हरी बॉयज येतात ना, तुम्ही बोलवता कधी, तुम्ही बोलवले आहेत ते कुठले ॲप्स आहेत की ज्याद्वारे तुम्ही शॉपिंग करता. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, त्याच्यानंतर जे
जे आपण ऑर्डर देतो खाण्यासाठी, त्याद्वारे सुद्धा आपण त्यांना बोलतो आणि ते सांगतात आम्हाला प्लीज लाईक करा, हां प्लीज शेअर युअर व्ह्यूज. म्हणजेच आपण लाईक करतो, शेअर करतो. त्याच पद्धतीने मरिये मातेच्या बाबतीत देखील आपण तसं केलं पाहिजे ना. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा आई भरवायची, आणि आई भरवत असताना जर मच्छी असेल आणि मच्छीचा जर काटा अडकला तर आई मला ते सुकं भात भरवायची, जेणेकरून आपल्या गळामध्ये जे अडकलेलं आहे ते खाली उतरेल आणि परत गळा आपला स्वच्छ होईल. So if there is a thorn in my throat, so mom is to give a morsel, so that is to eat it, and that is to go through my throat, then my throat is very clear. Now, आता मला सांगा की देवाच्या राज्यामध्ये आपण काटे भरणारे आहोत की देवाचं कार्य सुरळीतपणे पार पडावं म्हणून त्याचं कार्य करणारे आपण खरे सेवक आहोत? कारण काही जण काट्याची भूमिका करतात. मरियम माता अशी, मरियम माता तशी, मरियम मातेला मान का, मरियम मातेला सन्मान का, याच्या काटेच्याच भूमिकेमध्ये राहतात आणि ते शेवटपर्यंत काटेच राहतात. आणि त्या अडथळ्यामध्ये जेव्हा आपण अडकतो तेव्हा आपल्याला समजत नाही की आपण आपलं केवढं मोठं नुकसान करून घेतलं आहे, की एवढा मोठा आशीर्वाद परमेश्वराने दिला तो आपण धुक्कारून टाकला, आपल्यातून दूर केला. सो एनीबडी विल से एनीथिंग, बट यू हॅव टू डू प्रॉपर स्टडी. You have to reach to the proper person and see. आता देऊळ मातेने किती कार्य केलेलं आहे, किती लोकांची सेवा होते, किती लोकांना एज्युकेशन पोहोचवलं जाते, किती लोकांना संस्कार साक्रामेंट दिले जातात. हे कशामुळे शक्य आहे? कारण आपलं मरिये मातेचा आदर्श. आणि मरिये मातेला सगळ्यात मोठा साक्रामेंटाची पेटी कुठली आहे तर मरिया माता. कारण मरिये मातेने आपल्या बाळाला जन्म दिलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिलेला आहे. सो नाव आय विल हॅव सम पॉईंट्स so we can reflect and we can take the some help from the scripture, आणि त्याद्वारे आपण समजणार आहोत की why Mary said yes. मरिये मातेचा फियाट म्हणजे काय, मरिये मातेने होकार दिला म्हणजे काय केलं हे आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा, प्लॅन ऑफ गॉड अँड चॉईस ऑफ गॉड. डू यू थिंक इट इज अ ॲक्सिडेंट की असंच परमेश्वराच्या मनात आलं आणि ते सांगितलं अरे बाबा तू आज काम करायचं माझं? नाही. सो इट वॉज अ प्लॅन ऑफ गॉड. आणि याचा संदर्भ आपल्याला मिळतो उत्पत्तीचा पुस्तक, जेव्हा सापाने स्त्रीला भुरळ पाडली त्यावेळेला, आणि त्यावेळेस सांगितलं की तुझी संतती आणि तिची संतती याच्यामध्ये मी वैर स्थापित करेन, आणि तिची संतती तुझी डोकं टेचील आणि तू तिची टाच फोडशील. म्हणजे सैतान आपल्या बाजूला आहे टाच फोडण्यासाठी, परंतु आपल्याला असा एक मानव पुत्र मिळालेला आहे, देवपुत्र मिळालेला आहे की जो सैतानाचं डोकं फोडत असतो किंवा टेचत असतो. हे कशामुळे झालेलं आहे? कारण ती स्त्री परमेश्वराने निवडलेली आहे आणि ती आहे आपली मरिया माता. म्हणून परमेश्वराने आपल्यासाठी ही माता निवडलेली आहे आणि तिला निष्कलंक म्हणजे सर्व पापापासून वंचित तिला ठेवलेलं आहे. आयझाया अध्याय 7 वचन 14 सांगते, Therefore, the Lord himself will give you a sign. Behold, a virgin shall conceive, bear a son, and shall call his name Emmanuel. म्हणजे परमेश्वर चिन्ह देणार आहे. एका कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याचं नाव आम्हा सहदेव म्हणजे इमॅन्युअल असेल. दुसरा पॉईंट आपण बघणार, फुल ऑफ ग्रेस. फुल ऑफ ग्रेस. हे कृपावंत मरिये, हे कृपापूर्ण मरिये मीन्स ती कृपेचं भांडार आहे. जर मला थोडी कृपा मिळालेली आहे, तुला कृपा मिळालेली आहे, पण संपूर्ण परिपूर्ण कृपा नाही आहे, पण मरिये मातेला लाभलेली आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माअगोदर प्रभू तिला ही देवदूताचा संदेश मिळण्याअगोदर ती परिपूर्ण होती, ती कृपेमध्ये भरलेली होती आणि म्हणूनच देवदूताचं अभिवादन तिला मिळते. आणि लूक लिखित शुभ वर्तमानामध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा एंजल गॅब्रिएल तिला प्रकट होतून सांगतो की हेल फुल ऑफ ग्रेस, द लॉर्ड इज विथ यू. आता प्रभू जो विथ यू असं सांगितलेलं आहे, प्रभू तिच्या जोडीला आहे, तो फक्त त्या वेळेपुरताच होता का? की तिने ते जन्म दिला आणि प्रभू तिच्यातून निघून गेला असं होतं का? तिने जन्म दिला, ती त्याच्या जोडीला राहिली आणि ती सदा सर्वदा राहिली.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुलांनो. मग कोणी काही पण सांगेल, मरिये मातेबरोबर देव होता, आहे आणि सदा सर्वदा राहील, हे आपण मान्य केलं पाहिजे आणि मोठ्या विश्वासाने सांगितलं पाहिजे. तिसरा मुद्दा, ॲक्सेप्टन्स ऑफ जीसस अँड रिजेक्शन ऑफ ह्युमन काइंड. ॲक्सेप्टन्स ऑफ जीसस. जो येशूचा स्वीकार करतो तो आईचा स्वीकार करणार ना. जर मला एका कुटुंबाच्या जोडीला फ्रेंडशिप करायची असेल, कुटुंबाचा स्वीकार करायचा असेल, तर त्या कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती मी स्वीकारणार की त्या सगळ्या कुटुंबाला स्वीकारणार? ज्यांची सोयरीक होते, ज्यांचं लग्न होते, त्यावेळेला नवरा सांगतो का की फक्त मी तुझा स्वीकार करणार, तुझ्या आईवडिलांचा किंवा कुटुंबाचा स्वीकार करणार नाही, असं सांगतो का? नाही ना. म्हणजे जो येशूचा स्वीकार करतो तो आईचा स्वीकार करतो, आणि जो आईचा स्वीकार करतो तो येशूचा स्वीकार करतो. म्हणून लूक लिखित अध्याय, लूक चॅप्टर 141 सांगितलं आहे की वेन एलिझाबेथ हर्ड द ग्रीटिंग ऑफ मेरी, द बेबी लिफ्ट इन हर वूम अँड एलिझाबेथ वॉज फिल्ड विथ द होली स्पिरिट. जेव्हा मरिया मातेचा आपण स्वीकार करतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये देखील कार्य करतो आणि तो सदा सर्वदा कार्य करतो. त्याच्या आईचा सन्मान हा त्याला प्रिय आहे आणि म्हणून प्रभू येशू आपल्या आईचा अपमान करणार नाही आणि तिचा नाकार करणार नाही. तिचा सदैव तो स्वीकार करतो आणि आपल्याला शिकवतो की तिचा स्वीकार करा, कारण मी तिच्याबरोबर आहे. लूक 1:42 सांगितलेलं आहे, शी एक्सक्लेम विथ अ लाऊड क्राय, ब्लेसेड आर यू अमंग विमेन अँड ब्लेसेड इज द फ्रूट ऑफ युअर वूम. ह्याचा अर्थ काय की तू सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य आहे आणि तुझं उदरातलं फळ हे धन्य आहे. म्हणजे ती धन्य आहे. मग ते जे धन्य आहे ते आपल्या जोडीला नकोत का? आपण यांच्याशी मैत्री करतो, त्यांच्याशी मैत्री करतो, यांच्या जोडीला जातो, त्यांच्या जोडीला जातो, मग मरिया मातेच्या जोडीला का नाही? इकडे काय बिनसलेलं आहे? एवढं काय खूप असते की मरिया माता आपल्याला नको, जिने महत्त्वाचा वाटा तारण इतिहासासाठी आपल्यासाठी वापरलेला आहे आणि उचललेला आहे? वाय? वी शूड ऑनर हर, we should respect her and we should accept her. लूक 1:48 सांगितलेलं आहे, for he has regarded the low estate of his handmaiden, for behold the henceforth all generation will call me blessed. मरियेने देवाला सांगितलं की या दासीच्या दैनत्वाला तू उंचावलेला आहे आणि सर्वामध्ये तू मला, सगळ्या पिढ्यांमध्ये मला तू धन्य केलेलं आहे. म्हणजेच मरिया माता परमेश्वराची उपकार स्मरते आणि आपल्याला देखील त्या गोष्टी स्मरणात आणण्यासाठी सांगत आहे. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे रिस्पेक्ट अँड अवॉर्ड फॉर मेरी फ्रॉम गॉड, इन्सल्ट अँड हार्ड फिलिंग फॉर मेरी बाय मॅनकाइंड. परमेश्वराने मरिया मातेला काय दिलेलं आहे? परमेश्वराने मरिया मातेला अपमान नाही दिला, आदर दिलेला आहे आणि विशेष तिचे आभार मानलेले आहे. थँक्यू व्हेरी मच, कारण तू होकार दिला, तुला निवडलेलं आहे आणि तू यशस्वी झाली, तू विश्वासू राहिली. परंतु कधी कधी आपले इतर बंधू भगिनी आहेत या शब्दाचा अनर्थ करतात अक्षरशः. ती मी वाचून दाखवतो. लूक 11:27-28. ही सेड धिस, अ वुमन इन द क्राउड रेज हर व्हॉइस अँड सेड टू हिम, blessed is the woman that bore you and the breast that you sucked. But he said, blessed rather are those who hear the word of God and keep it. एका गर्दीमध्ये एका स्त्रीने सांगितलं येशू ख्रिस्ताबद्दल की ती माता धन्य आहे की जिने तुला जन्म दिला आणि तू तिचे स्तन चोखलेली आहेस. पण येशूने काय सांगितलं? ब्लेसेड आर दोज हू हिअर अँड कीप द वर्ड ऑफ गॉड. जो देवाचा शब्द ऐकवतो आणि जो देवाचा शब्द पाळतो. आता याच्यामध्ये मरिया मातेची किती स्तुती केलेली आहे हे आपल्याला समजते का? बाई केवळ संसारी नसून ती संस्कारी देखील असली पाहिजे. म्हणजे मला जो जन्म दिलेला आहे तो पुरेसा नाही, पण माझ्यावर संस्कार करणे फार महत्त्वाचे आहेत आणि ती आपली आई करत असते. म्हणजे आई केवळ आपल्याला जन्म देते, खायला प्यायला घालते हे महत्त्वाचं नाही आहे इथपर्यंत. त्याच्याही पलीकडे जीवन आहे, ते म्हणजे संस्काराचं जीवन. ते आईकडून मिळते, कारण तिने देवाचा शब्द पाळला, तिने देवाचा शब्द येशूपर्यंत पोचवला आणि तिने प्रभू येशू ख्रिस्ताला या कार्यासाठी तयार केलं, हे आपण समजलं पाहिजे. सो शी इज नॉट ओनली संस्कारी स्त्री बट संस्कारी स्त्रीसुद्धा तिच्यामध्ये ते दडलेलं होतं. पाचवा मुद्दा,
मेरी नोज द वे बेटर दॅन अस. आपल्याला वाटते आता मी फादर आहे, बिशप्स आहेत, पोप आहेत, इतर पंथांचे जे प्रीचर्स आहेत, प्रवचनकार आहेत, सो कॉल्ड, आर वी बेटर दॅन मदर मेरी? व्हॉट डू यू थिंक? आम्हाला जास्त माहिती आहे का प्रभू येशूविषयी? कोणाला माहिती आहे जास्त? कोण आपल्यासाठी प्रार्थना करतो? तुम्ही मला सांगता ना प्रार्थना करा, मी सांगतो दुसऱ्यांना प्रार्थना करा, पण खरी प्रार्थना आपल्यासाठी कोण करू शकतो? मदर मेरी. का? कारण पहिल्या प्रथम पवित्र आत्मा तिच्यावर उतरलेला होता. दुसरा की प्रभू येशू ख्रिस्ताला तिने आपल्या उदरामध्ये 9 महिने ठेवलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात ती 33 वर्ष जगली आणि शेवटपर्यंत सदा सर्वदा फॉर द इटर्निटी शी इज विथ हिम. हे आपण विसरता कामा नये. सो शी नोज द वे बेटर दॅन अस. सो तिला फक्त मार्गच माहीत नव्हता, पण ती त्या मार्गावर चाललेली होती. शी डज नॉट शो द वे बट शी नोज द वे. तिला तो मार्ग ती चाललेली आहे आणि चांगल्या प्रकारे ती ओळखून आहे. 6वा मुद्दा आहे की वी ऑनर, रिस्पेक्ट अँड इंटरसीड टू मदर मेरी, बट डोंट वर्शिप हर बट वर्शिप अलॉंग विथ हर. इकडे गोंधळ आहे, हा सगळ्यांचाच गोंधळ आहे की जो तो बघतो की मदर मेरीला आपण वर्शिप करतो का? तुम्ही वर्शिप करता, तिची आराधना करता? नाही, आपण तिला भजत नाही, तिची आराधना करत नाही, पण तिच्या जोडीला भजतो, तिच्या जोडीला आराधना करतो. ती आपल्यासाठी जणू काही हे देवाळे उघड केलेलं आहे, आपण तिच्या जोडीला प्रभूची आराधना स्तुती करत असतो. हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा काना गावी द्राक्षरस संपलेला होता तेव्हा मरिये मातेने प्रभू येशू ख्रिस्ताकडे मध्यस्थी केले, तेव्हा बाई हा शब्द वापरलेला आहे. काही जण त्या बाई या शब्दाला चिटकून राहिलेले आहेत, परंतु पुढे ती काय सांगते, तो काय सांगतो ते ऐका. कारण त्या बाई या शब्दामध्ये आई आणि खरी राणी दडलेली होती. हे अजून कोणाला उलगडा होत नाही, तो उलगडा आपण केला पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे की त्या बाईमध्ये आई आहे आणि त्या बाईमध्ये राणी आहे. सो देर इज मदर अँड देर इज अ क्वीन इन द नेम ऑफ दॅट लेडी. आणि शेवटचा मुद्दा की शी इज द गिफ्ट ऑफ द चर्च. शी इज द गिफ्ट ऑफ द चर्च. ती आपल्याला आशीर्वाद आहे आणि आपला आदर आहे. वाय? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने ही आई आपल्याला क्रूसावरून दिलेली आहे. बिहोल्ड युअर मदर अँड सन. आणि आईला सांगितलं बिहोल्ड युअर सन. म्हणजे आपण तिला चिटकून राहिलं पाहिजे, जिची आपल्याला वेंग मारण्यासाठी सदा सर्वदा तयार आहे. वाय शी इज अ गिफ्ट? कारण ती आपल्यासाठी स्वर्गाची राणी आहे. म्हणून ती स्वर्गाची अशी स्त्री आपण पाहिली की जिथे सूर्य तेज पांघरलेले होते, चंद्र तिच्या पायाखाली होता आणि 12 तारे यांचा मुकुट तिने परिधान केलेला होता. अशी स्वर्गाची राणी आणि आई आपल्याला लाभली आहे. तिचा आपण गौरव करूया, तिला आपण आपल्या जीवनात घेऊया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया की प्रभूने आपल्याला हे अनंत उपकार केलेला आहे, आपल्याला आई देऊ. सो इज दॅट क्लिअर? एन्जॉय दिस क्लास? Okay, now we'll have the final prayer. We'll have a final prayer. Let us close your eyes, join your hands, open your hearts. Let us thank the Lord for this precious gift of Mother Mary, because we learn a lot of things from Mother Mary because of her virtues, because of her life-giving model, because of her yes. Lord, I truly accept your mother. She is a mother to me and to the world. She is a queen to me and to the world. And we always seek her intercession. हे पवित्र मरिये, तुझ्याकडे आम्ही आलेलो आहोत. तू तुझ्या पुत्राकडे आमच्यासाठी प्रार्थना कर. आम्ही चांगलं जीवन जगावं. तुझा जर अनादर अपमान आम्ही केलेला असेल तर आम्हाला क्षमा कर. प्रत्येक स्त्रीमध्ये एक कर्तृत्वाची देणगी लाभलेली आहे आणि आम्ही स्वीकारावं. स्त्रीधन याचा आम्ही सन्मान करावा, म्हणून तू आम्हाला प्रेरणा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पोप महाशयासाठी
एक हेतू, जे आजारी आहेत ते बरे व्हावेत म्हणून हेतू, जे अनाथ आहेत, निराधार आहेत, त्यांच्यासाठी हेतू. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा क्लास थोडासा मोठा झाला, आय एम सॉरी, परंतु इट वॉज व्हेरी असेन्शियल टू एक्सप्लेन यू ऑल दिस थिंग्स, बट स्टील आय हॅव कर्टेल माय टाईम. कारण भरपूर सांगण्यासारखं आहे, मरियेच्या ज्ञानामध्ये वाढण्यासारखं आहे, देवाच्या वाढण्यासारखं भरपूर आहे. आपण आपल्या शंका काय असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. इफ यू लाईक इट, you can please comment it and share, subscribe to our near and dear one. Thank you very much.